नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 जून आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसहित पावसाचा अंदाज आहे. तुमचा जिल्हा यामध्ये येऊ शकतो का या संदर्भाची माहिती. परंतु आज खास करून व्हिडिओ माझ्या त्या शेतकरी मित्रांसाठी आहे जे सातत्याने व्हिडिओ बघतात, त्यांची कमेंट देखील या ठिकाणी असतात, जे दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या आसपास आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रथम अंदाज देणार आहोत आज. तर बघा मित्रांनो, काल देखील साताऱ्याच्या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचा शेतकरी बांधवांनी कळवलेला आहे. त्यानंतर आज देखील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. यासोबत सांगलीमध्ये देखील पाऊस होईल. त्यानंतर सोलापूरमधून देखील गणेश मुळे सर आहेत, यांची देखील कमेंट आहे, की आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये आज पावसाचा अंदाज आहे का? तुमच्या तालुक्यामध्ये देखील आज चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो, अशा प्रकारचा अंदाज आहे. मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याचा अंदाज आहे. जरी समजा इथपर्यंत पाऊस नाही झाला, परंतु मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आज आपल्याला पाऊस बघायला मिळेल. ही स्थिती आपल्याला धाराशिव असेल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये देखील चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर बीड आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी देखील जोडलेले असतात. त्यांच्यासाठी देखील आज महत्त्वाचा अंदाज आहे, की तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी आज आपल्याला मेघगर्जनेसहित जोरदार पाऊस होण्याची शक्यता अधिक असणार आहे आणि काही ठिकाणी थोडेसे जोरदार वारे देखील वाहू शकतात. यानंतर जर बघितलं आपण परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे, की विजांसहित हा गडगडाटी पाऊस असणार आहे. त्यानंतर काल जसं रात्री आपण सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला विदर्भाच्या दक्षिणेकडील भागामध्ये आज पावसाची शक्यता जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. ज्यामध्ये आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम किंवा बुलढाण्याचा देखील काही भाग येईल किंवा बराचसा भाग बुलढाण्याच्या ठिकाणी पश्चिम किंवा मग दक्षिण भागामध्ये देखील आज चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. यासोबत अमरावती या ठिकाणी देखील आज काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस बरसू शकतो. बुलढाणा असेल किंवा जळगावच्या काही भागामध्ये देखील ही शक्यता असणार आहे. बाकी ठिकाणी विदर्भामध्ये देखील पाऊस होऊ शकतो. परंतु हे जे जिल्हे सांगितले दक्षिणेकडील विदर्भामध्ये जास्त अंदाज राहील. त्यानंतर आपण जर आता बघितलं उत्तर महाराष्ट्र आणि राहिलेला मराठवाडा, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा या ठिकाणी देखील आज चांगल्या पावसाचे वातावरण आहे. धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज विजांसहित गडगडाटी पाऊस ह्या तीनही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. खास करून नाशिक जिल्ह्यामधील जो उत्तर आणि पूर्वेचा भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला येवला असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर असेल, कन्नड, त्यानंतर गंगापूरचा काही भाग असेल, अहिल्यानगरचा देखील श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी, कोपरगावचा भाग आहे, नेवासा आहे. या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी विजा बघायला मिळतील आपल्याला आणि यासोबत हा पाऊस जोरदार देखील या ठिकाणी बरसणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत या जिल्ह्यामध्ये देखील तालुक्यामध्ये स्थिती आहे. यानंतर अहिल्यानगरच्या आणि पुण्याच्या भागामध्ये देखील पाऊस होईल. किनारपट्टीला देखील सध्या पाऊस चांगला सक्रिय आहे. बाकी जी माहिती असेल रोजच्या रोज अपडेट तुमच्यापर्यंत दिली जाईल. त्यासाठी तुम्ही आपला हवामान अंदाज नक्की या ठिकाणी फॉलो करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.